नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. वाठार गावच्या हद्दीत वाठार ते किणी जाणारे रोडवर असलेल्या शेरे पंजाब धाब्यासमोर सोमवार दिनांक 23 रोजी रात्री 11:30च्या दरम्यान संशयित पांढऱ्या रंगाची किया कंपनीची सेल्टॉस कार नंबर MH09FP 9671 ची झडती घेतली असता त्यामध्ये देशी गावठी पिस्तूल आढळून आले. वडगाव पोलिसांनी गावठी पिस्तूलसह कार ताब्यात घेऊन अजय आबाजी सिद्ध या व्यक्तीस अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पारगाव इथला 26 वर्षीय अजय आबाजी सिद्ध हा सोमवार दिनांक 27 रोजी रात्री 11च्या दरम्यान पांढऱ्या रंगाची किया कंपनीची सेल्टॉस कार नंबर MH09FP 9671 मधून वाठार इथल्या वाठार किनी रोडवरील शेरे पंजाब धाब्यासमोर येणार असल्याची खबर पेठवडगावच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पेठवडगाव पोलिसांनी शेरे पंजाब ढाबा परिसरात सापळा रचला होता. रात्री 11:30च्या दरम्यान वरील वर्णनाची कार ढाबा परिसरात आल्यानंतर पोलिसांनी ती कार ताब्यात घेऊन झडती घेतली असता संशयित आरोपी अजय आबाजी सिद्ध याच्याकडे 60,000 रुपयांचा एक लोखंडी धातूचे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, अग्निशस्त्र नग 1, त्याच्या बॅरेलची लांबी 15 सेंटीमीटर असून त्याचे मॅगझिन कव्हरवरती काळ्या रंगाचे प्लास्टिक आवरण असून त्याचे दोन्ही बाजूस मध्यभागी लाल रंगाचे स्टार चिन्ह आहे. तसेच त्याच्या बॉडीवरती इंग्रजीत USA आर्मी असे लिहून असे असून बरेलचे वरील बाजूस 32.mm असे कोरलेले आहे. त्यास ट्रिगर गार्ड, परिकामी मॅगझिन आढळून आले. वडगाव पोलिसांनी 10 लाख रुपये किमतीची कार, 60,000 रुपये किमतीचे गावठी देशी पिस्तूल असा सुमारे 10,60,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून संशयित आरोपी अजय आबाजी सिद्ध याला अटक केली आहे. नमस्कार. काल दिनांक 27/10/25 रोजी 23 वाजता दरम्यान आम्हाला गोपनीय बातमीदारांनी खबर दिली की हॉटेल शेरे पंजाब वाठार येथे एका कार क्रमांक MH09FP 9671 यामधील चालकाकडे पिस्टल असल्याची पक्की खबर दिल्याने आम्ही त्या ठिकाणी सापळा लावून थांबलो असता एक इसम त्या गाडीमध्ये आला असता आम्ही त्याची आणि गाडीची झडती घेतली असता गाडीच्या शीटखाली आम्हाला गावठी बनावटीचे एक पिस्टल मिळून आलेले आहे आणि त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याचे नाव अजय आबाजी सिद्ध, राहणार बिरदेव नगर, पारगाव, जिल्हा हातकणंगले असे सांगितले. त्याला तात्काळ आम्ही ताब्यात घेऊन त्याच्यावर पुढील कारवाई करून त्याच्यावर गुन्हा नंबर 552/25 कलम 3(1) कलम 7(25) भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यात त्यास अटक करून आज न्यायालयापुढे हजर केले असता त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. सदरचे वेपन त्यांनी कुणाकडून घेतले, आधी कोणी साथीदार आहेत का याबाबत आणि अधिक तपास सहाय्यक फौजदार मुंडणके करत आहेत. सदरचा तपास आम्ही पोलीस अधीक्षक योगेश कुमार साहेब, गडिंग्लजचे अपर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव, जयसिंगपूर विभागाचे DYSP श्री अमोल ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पाटील, ASI गुंडणके, महेश गायकवाड, PC आष्टेकर आणि PC मेनकर यांनी केलेला आहे.